सकाळच्या वेळेला घरात नेहमीसारखी लगबग होती. सुजाताची मुले शाळेत जाण्यासाठी तयार होत होती. तिचा नवरा संकेत ऑफिसला जाण्यासाठी बॅग आवरत होता, तर सासू सासरे नाश्त्याची वाट बघत बसले होते. या सगळ्यात सुजाता मात्र चक्क रथचालकासारखी धावत होती. सुजाता स्वयंपाकघरात आली. सासूसाठी मध्यम गोड चहा, सासऱ्यांसाठी कमी साखरेचा चहा, मुलांसाठी दूध बिस्किट, नवऱ्यासाठी ज्यूस आणि हो, धीराला त्याच्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी. ह्या सगळ्यांची आवड लक्षात ठेवणं म्हणजे तिच्यासाठी रोजचं गणित होतं. जेवणाची तयारी करताना ती मुलांच्या गृहपाठाबद्दल विचारपूस करत होती. एकीकडे मोठ्या मुलाच्या प्रोजेक्टसाठी चार्ट पेपर शोधून त्याच्या बॅगेत ठेवत होती, तर दुसरीकडे छोट्या मुलीचे केस विंचरून शाळेत पाठवण्याची तयारी करत होती. हे सर्व पाहून ऑफिसला जायला तयार होणारा तिचा नवरा संकेत जरा चिडवण्याच्या सुरात म्हणाला, "अगं सुजाता, सकाळची तुझीही कामे संपल्यावर तू दिवसभर रिकामीच असते ना? तुझं बरं आहे बाबा, तुला दिवसभर आराम करायला मिळतो. आम्हा पुरुषांचे बघ ना, आम्ही ऑफिसमधली इतकी स्पर्धा ताणतणाव सांभाळतो, तू घरात असतेस, त्यामुळे तुला बाहेरच्या जगात काय चालू आहे त्याबद्दल काहीच कळत नाही." नवऱ्याचे बोलणे ऐकून सुजाता म्हणाली, "बाहेरच्या जगात स्पर्धा आहे हे खरं आहे, पण घर सांभाळणं काही सोपं नाही." संकेत थोडा हसत म्हणाला, "काही काय बोलतेस तू? तू करतेस ते सर्वात सोपं आहे, अगदी सोपं. बघ ना, तू निवांत जेव्हा वाटेल तेव्हा कामं करू शकतेस आणि विशेष म्हणजे तुला कधीच घर चालवण्यासाठी पैसे कमवावे लागत नाहीत आणि म्हणून तुला त्याची किंमत कळत नाही. एक दिवस बाहेर जाऊन काम करून बघ, मग समजेल पैसा कमावणं किती कठीण आहे." सुजाता थोडंसं हसली, पण तिच्या डोळ्यात हलकीशी नाराजगी होती. ती शांतपणे म्हणाली, "संकेत, बाहेरची स्पर्धा खूप मोठी आहे हे खरं आहे, पण घर सांभाळणं एवढं सोपं आहे असं वाटतं का तुला? दिवसभर मी कामात असते." संकेतची आई म्हणजे शकुंतलाताई तिथेच होत्या. त्या म्हणाल्या, "संकेत, मी सुद्धा आयुष्यभर हेच काम केलं आहे, तुमच्यासाठी त्याग केला. तुझ्या वडिलांनी मात्र माझ्या कामाला कधीच कमी लेखलं नाही. घरातली स्त्री म्हणजे फक्त कामवाली नाही, तिचं योगदान खूप मोठं असतं." पण संकेतला अजूनही ते पटत नव्हतं. तो म्हणाला, "आई, मी असं नाही म्हणत की बायकांना घरात काम नसतं. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की बाहेरच्या जगात जसं आम्ही कष्ट घेतो तसं घरात तुम्हा बायकांना इतकं काही कष्ट करावं लागत नाही. घराबाहेर पडून पैसा कमावणं हे खरंच अवघड काम आहे." यावर सुजाता काहीच बोलली नाही, पण त्याच्या बोलण्याने ती खूप दुःखी झाली होती. त्या रात्री सुजाता खूप विचारात पडली. ती मनात म्हणाली, "खरंच का माझं काम एवढं कमी आहे आणि माझ्या कामांची किंमत शून्य आहे?" तिने ठरवलं संकेतला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाताने घरातील सगळी कामं लवकर उरकली आणि बाहेर पडली. तिने एका मॉन्टेसरी शाळेत चौकशी केली. ती म्हणाली, "मला लहान मुलांची काळजी घेण्याचं काम मिळेल का?" शाळेतील मुख्याध्यापिका म्हणाल्या, "हो, पण त्यासाठी महिन्याचा पगार 10,000 मिळेल." त्यानंतर ती एका हॉटेलमध्ये गेली. हॉटेल व्यवस्थापकाकडे कामासाठी चौकशी केली तर तो म्हणाला, "स्वयंपाकाचं काम मिळेल आणि त्याचे तुम्हाला महिन्याला 15,000 रुपये मिळतील." त्यानंतर ती एका घरगुती मदतनीसांच्या एजन्सीला गेली. एजन्सी कर्मचारी म्हणाला, "घरकाम करणाऱ्या बायकांना 13,000 रुपये मिळतात." दिवसभर माहिती काढल्यानंतर ती घरी आली. संध्याकाळी जेवणानंतर तिने संकेतच्या हातात एक कागद दिला. तो गोंधळून म्हणाला, "हे काय आहे सुजाता?" सुजाता हसली आणि म्हणाली, "हा हिशोब आहे. तू म्हणालास ना की बाहेरच्या जगात जाऊन बघ, पैसा कमवणं किती कठीण आहे ते. आम्हा बायकांना घरात काही कष्ट घ्यावे लागत नाहीत, तर मग बघ, मी बाहेर जाऊन आले आणि बघितलं की मी घरात जे कामं करते त्याची बाजारात किती किंमत आहे." तिने एक स्मितहास्य केले आणि बॅगमधून एक लिस्ट काढून त्याच्या हातात ठेवली. त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्ष आणि घरातील कामाचे मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला. ते पाहून संकेतला खूप घाम फुटला. त्याने वाचायला सुरुवात केली. मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार देणे
ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात, त्याची सॅलरी 10,000. घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि इतर घरकाम करणे, धुणी भांडी करणे, ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात, त्याची सॅलरी 15,000. सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक, ज्याला मार्केटमध्ये कुक म्हणतात, त्याची सॅलरी 10,000. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार, ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात, त्याची सॅलरी 5,000 रुपये. असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा 40,000 रुपये पगार, या हिशोबाने वर्षाला 4,80,000 रुपये आणि गेल्या 25 वर्षांचे 1.5 कोटींची मागणी केली. आता मात्र त्याचे डोळे खाडकन उघडले. तो मनात म्हणाला, ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, त्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती. संकेतने जशी लिस्ट वाचली तसा त्याचा चेहरा बदलत गेला. संकेत आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे तर खूप मोठं आहे आणि तू हे सगळं प्रेमाने करतेस, तेही कुठलाही पगार न मागता. सासऱ्यांनीही तो कागद वाचला. सासरे म्हणाले, संकेत, आम्ही हे आधीच ओळखलं होतं. एक गृहिणी फक्त घर सांभाळत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला आधार देते. दीर आणि नणंदही गप्पा ऐकत होते. दीर म्हणाला, वहिनी, खरंच तू खूप मोठं काम करतेस. आम्हाला आज कळलं की तुझं योगदान किती महत्त्वाचं आहे. नणंद म्हणाली, हो वहिनी, घरात राहून कामं करणं म्हणजे फक्त वेळ घालवणं असं नाही. संकेतने सुजाताकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचा भाव होता. त्याच्या कपाळावर घाम फुटला. तो स्तब्ध झाला. त्याला प्रथमच जाणवलं की त्याच्या समोर बसलेली बायको गेली कित्येक वर्ष कुठलाही मोबदला न मागता प्रचंड मोठं योगदान देत होती. संकेतचे डोळे भरून आले. तो म्हणाला, सुजाता, मला माफ कर. मी कधीच तुझ्या कामाची किंमत केली नाही. मी फक्त पैसा कमावून आणतो, पण तू तो पैसा योग्य ठिकाणी खर्च करतेस, घर सांभाळतेस, मुलांचं भविष्य घडवतेस. आजपासून मी तुझे महत्त्व कधीच कमी लेखणार नाही. सुजाता हसली आणि त्याला म्हणाली, मला पगार नको संकेत, फक्त सन्मान हवा, एवढंच. मित्रांनो, तात्पर्य काय, तर गृहिणी फक्त स्वयंपाक आणि साफसफाई करत नाही, तर ती मुलांना संस्कार देते, कुटुंबाला आधार देते आणि घराला घर पण देत असते. तिचे योगदान पैशात मोजता येत नाही. त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रीचे काम अमूल्य असते. तिच्या श्रमांचा सन्मान करा, कारण ती फक्त घर नाही तर कुटुंब आणि समाज घडवते. त्यामुळे तिच्या कामाला कमी लेखू नका, तर त्याचा योग्य तो सन्मान करा. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.